वक्फच्या वापरात असलेल्या कोणत्याही नोंदणीकृत मालमत्ता पुढच्या सुनावणीपर्यंत रद्द न करण्याचे तसंच वक्फ मंडळ आणि परिषदेवर नियुक्ती न करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. वक्फ कायद्यासंदर्भात न्यायालयानं उपस्थित केलेल्या शंकांवर 7 दिवसात प्रतिज्ञापत्र देण्याचे सरकारला निर्देश. पुढची सुनावणी 5 मेला होणार. देशात शांतता राखणं आणि नक्षलवादाचा बिमोड करण्यासह देशाच्या सुरक्षेत केंद्रीय राखीव पोलीस दलाचं खूप मोठं योगदान. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे गौरवोद्गार. देशांतर्गत संरक्षण उत्पादनात विक्रमी वाढ. निर्यातही 24,000 कोटींच्या वर. संरक्षण उत्पादन 2029 पर्यंत 3 लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून व्यक्त. विरोधक मुस्लिम समाजात भीतीचं वातावरण निर्माण करत असून मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी वक्फ सुधारणा कायद्याला विरोध करत असल्याचा किरेन रिजिजू यांचा आरोप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई मेट्रो मार्ग 7A अंधेरी पूर्व ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्गावरील डाऊन लाईन बोगद्याचा ब्रेक थ्रू यशस्वी. भारतीय अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया कठीण काळातही बाजाराला आधार देतो. मुंबई शेअर बाजाराच्या 150व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचं प्रतिपादन. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या वाढीव आयात शुल्कामुळे जगभरातील व्यापारात घट होण्याचा जागतिक व्यापार संघटनेचा अंदाज. राज्य शासनाचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार महेश मांजरेकर यांना तर राज कपूर पुरस्कार अनुपम खेर यांना. इतर पुरस्कारांचीही आशिष शेलार यांनी केली घोषणा. आणि ISSF विश्वकरंडक स्पर्धेत भारताचे इंदरसिंग सुरुची आणि सौरभ चौधरी यांना 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात सुवर्णपदक.